तुम्ही वर्षावर जा, पण दाराची फट उघडी ठेवा, दार पुरं बंद करू नका. कोण? करेक्ट कार्यक्रम करणारे जयंत पाटील. बरं म्हटलं साहेब, आपण प्रांताध्यक्ष जशी आज्ञा. तिथं अमित शहा त्या बंगल्यात मला म्हणल्या, आम्हाला मागचा अनुभव काय चांगला नाही, तू शब्दाचा पक्का आहे, तुझ्या देखत हे सगळं ठरलेलं आहे, प्रफुल्ल भाई आहेत, सगळे बाकीचे आहेत, ह्याच्यामध्ये हे असंच करायचं. मी साहेब, अमित भाई, देवेंद्र आणि एक उद्योगपती, तर काँग्रेस आणि शिवसेना आम्ही चर्चा करायला लागलो. त्याला म्हणले मागचं काय झालं? नाही म्हणली, दोन्ही रस्ते आपल्याला फ्री ठेवायचे. 2:30ला कॅबिनेट राष्ट्रपती राजवट उठवायची, कारण आपणच सांगितली होती आणा, उठवली, कुणाच्या बापाला कळायचं नाही. आम्ही विमानात उतरलो की आपल्या तिथं बरोबर जायचो, मिटिंग व्हायच्या, 5-6 मिटिंग झाल्या. सरकार करायचं नाही, काय आपलं ठरलंय तसं करून टाका. बरं म्हटलं, करून टाकतो. राष्ट्रपती राजवट आणली. अजित पवारांचे पुण्यात कार्यकर्ता मेळाव्यात भाषण झाले. त्यावेळी त्यांनी भाजप सोबत कशा प्रकारे हातमिळवणी झाली, कुठल्या उद्योगपतीच्या बंगल्यावर गुप्त मीटिंग झाली, राष्ट्रपती लागवट महाराष्ट्रात कशा प्रकारे आणली, सत्ता स्थापनेसाठी रात्री 2 वाजता कशी कॅबिनेट मीटिंग झाली, अशा अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट भाषणात केला आहे. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच जबरदस्त बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. आमदारकी कुणाला कुठली, खासदारकी कुणाला कुठली, आमची चर्चा का तर सरकारमध्ये जायचं जसा आदेश, परंतु ते नंतर बारगळलं का तर शिवसेना अजिबात आम्हाला चालतच नव्हती. 2019ची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये कुणालाच बहुमत आलं नाही. दिल्लीमध्ये आम्हाला बोलून घेतलं, प्रफुल्ल पटेल, मी, साहेब, अमित भाई, देवेंद्र आणि एक उद्योगपतीच्या बंगल्यावर मीटिंग व्हायच्या, कुणाच्या बापाला कळायचं नाही. आम्ही विमानात उतरलो की आपल्या तिथं बरोबर जायचो, मीटिंग व्हायच्या, 5-6 मीटिंग झाल्या. कोण मुख्यमंत्री, कोण उपमुख्यमंत्री, खाती कुठली, पालकमंत्री कोण, डिपार्टमेंट कोण, वगैरे 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 वगैरे. आणि परत मुंबईला आम्ही आलो, तिथं अमित शहा त्या बंगल्यात मला म्हणल्या, आम्हाला मागचा अनुभव काय चांगला नाही, तू शब्दाचा पक्का आहे, तुझ्या देखत हे सगळं ठरलेलं आहे, प्रफुल्ल भाई आहेत, सगळे बाकीचे आहेत, ह्याच्यामध्ये हे असंच करायचं. म्हणलं हो, आता ठरलंय तर करायचं, दिलेला शब्द पाळायचं. मग नंतर मुंबईला आल्यावर त्यांना सांगितलं, आता राष्ट्रपती राजवट आणली. आम्ही म्हणले राष्ट्रपती राजवट कशाला? ते म्हणले की लोकांना असा मेसेज गेला पाहिजे की पुन्हा निवडणुका होतील, आता राष्ट्रपती राजवट आली, मग कुणाशी तरी मिळतं जुळतं घेतलं पाहिजे, नाहीतर सारख्या निवडणुका परवडणार नाही. आणि मग म्हणले आपण भाजप बरोबर जायचं. त्याच्यानंतर ते राहिलं बाजूलाच. नंतर एकदम काँग्रेस आणि शिवसेना आम्ही चर्चा करायला लागलो. त्याला म्हणले मागचं काय झालं? नाही म्हणली, दोन्ही रस्ते आपल्याला फ्री ठेवायचे, इकडे काय इकडे ते ठरू. पुन्हा त्यांच्या बरोबर चर्चा, त्याच्यात चर्चा होता होता नेहरू सेंटरला चर्चा व्हायची. एकदा काय झालं, ते आता खरगे साहेब आहेत ना काँग्रेसचे अध्यक्ष, ते काहीतरी साहेबांना बोलले आणि तिथं चिडाचिडी झाली. साहेब उठले आणि तिथून वरच्या मजल्यावरून खाली चालले. मला म्हणले, प्रफुल्ल पटेलांनी मला बोलवलं, हे काही म्हणतील तसं ऐकत नाही. विधानसभा अध्यक्षावरून मतभेद झाले आणि काहीतरी जागांवरून मतभेद झाले. ते म्हणले की यांना काही सरकार करायचं नाही, काय आपलं ठरलंय तसं करून टाका. बरं म्हटलं, करून टाकतो. प्रफुल्लबाई ते गेले निघून. प्रफुल्लबाईंना रात्र झाली होती. प्रफुल्लबाईंना म्हणलं काय करायचं? म्हणलं बघा आता. मग ते जयंत पाटलाला बोलवलं, म्हणलं असं म्हणलं आता साहेब. ते म्हणले दादा तुम्ही वर्षावर जा, पण दाराची फट उघडी ठेवा, दार पुरं बंद करू नका. कोण? करेक्ट कार्यक्रम करणारे जयंत पाटील. बरं म्हणलं साहेब, आपण प्रांताध्यक्ष जशी आज्ञा. गेलो चर्चेला, रात्रीची वेळ. त्यांनी तिकडनं फोन केला दिल्लीला. त्यांनी सांगितलं हो का, उद्या सकाळी 8 वाजता अजितचा तुमचा शपथ, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचा. रात्री आम्ही कॅबिनेट घेतो
आणि त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये आपण तुम्ही काय रे वेड्यासारखं करता 5-6 करायला तुमच्याकडे काकाचं झालं होतं. त्यामध्ये आपण त्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि सरकार रात्री मीटिंग झाली. रात्री 2-2:30 कॅबिनेट राष्ट्रपती राजवट उठवायची, कारण आपणच सांगितली होती आणा, उठवली. सकाळी 8ला शपथ होती. जे ओरडतात ना पहाटे शपथ होती, पहाटे शपथ होती. 8 वाजता 8ला पहाट म्हणतात का? मी पहाटे 5ला 6ला पहाटे 7ला सकाळी आणि 8ला तर बऱ्यापैकी सकाळ, पण आता पहाटे. हे असलं सगळं चाललं मित्रांनो. त्याच्यानंतर पुन्हा काय राजकारण झालं ते सगळं माहिती आहे. सातत्याने 78ला पण अशाच पद्धतीनं दादांचं सरकार पाडलं गेलं, पुनर्स्थापन केलं गेलं, त्याच्यात सगळ्यांना बरोबर घेऊन मुख्यमंत्री पद घेतलं गेलं. अनेक गोष्टी झाल्या. ते सांगतील ते 50 वर्ष आम्ही ऐकलं. त्याच्या संदर्भामध्ये आम्ही पहिले कॉलेजमध्ये होतो, परंतु नंतर एक साधा तुमच्यासारखा शेवट बसणारा कार्यकर्ता ही माझी ओळख. पण 91ला तुम्ही मला खासदार केलं. मित्रांनो, मी खासदार झालो, बापूसाहेब झाले, थिटे पवार साहेब झाले, सुप्रिया झाली, अनेक जण आम्ही खासदार झालो. परंतु आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातले काही प्रश्न सुटले नाही. तुमचा माझ्या महत्वाचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, आपला विकास झाला पाहिजे. मगाशी वीरदावलनी सांगितलं ते मी परवाच्या सभेत सांगितलं, तुम्ही आमच्या विचाराचा महायुतीचा खासदार करून द्या. मी तिथं विद्यानगरी जशी बारामतीमध्ये उभी केली किंवा इंदापूरला उभी केली, जागा जवळपास आम्ही बघितलेली, त्या पट्ट्याला माहिती आहे जागा सगळी. आणि तिथं मी म्हटलं इंग्लिश मीडियम स्कूल काढतो CBSEचं, तिथं जे कोर्सेस केल्यानंतर माझ्या दौंडच्या मुलामुलींना रोजगार मिळेल ते त्या ठिकाणी काढतो. कौशल्य विकास कार्यक्रमामधनं आता नवीन कोर्सेस आलेले आहेत, त्याच्यातनं रोजगार निर्माण होईल. आपले पाण्याचे प्रश्न सोडवतो. पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर ही 4 धरणं आपल्या इंदापूर तालुका, बारामती तालुका, दौंड तालुका, पुरंदर तालुका, हवेली तालुका ह्याला पाणी देणारी आहे. परंतु पाणी कमी होतंय आणि प्यायला पाणी जातंय. त्याच्यामुळं तेलवाल्यांना पंचायत व्हायला लागली. यंदा तुमच्या समोर बोलतो तो अजित पवार कालवा सल्लागार समितीमध्ये आणि सरकारमध्ये होता म्हणून खडकवासल्याला आणि निराडाव्या कालव्याला पाणी दिसतंय, नाहीतर सगळं जळालं असतं, जळून खाक झालं असतं. काय तुमच्या माझ्या विहिरीला किती पाणी आहे मला माहिती आहे ना. बामा अस्केड त्याचं पाणी सोडलं ते शिरेगाव आपल्या शिरापूर पर्यंत मला वाटतं पोहोचलंच नाही, केडगाव पर्यंत पोहोचलं. पेडगावला लोक सगळे बंधारे अडून ठेवत आहेत आणि बंधारे काढायचे म्हणलं तर हे हात लावायचा नाही. ते अधिकारी तिथं जाईना आणि पोलिसही जाईना. त्याला वाटतं तिथनंच आतमध्ये टाकलं तर काय करायचं. त्याच्यावर ते गप्पा. आणि खालचे म्हणतात पेडगाववाले, और 2-2 फळ्या उचला, 2-2 फळ्या उचला. अरे काय उचला, ती उचलूनच दिलं काय उचला. शेवटी ज्याला मिळतंय त्याला मिळतंय. आणि नंतर पाणी संपत आलं तरी देखील आम्ही काय मार्ग काढता येतो का बघतोय. मित्रांनो, यंदा दुष्काळी परिस्थिती, धरणं भरली नाही, 114% उजनी भरलं नाही. उजनीची उंची मी फ्लॅगची वाढवली, 100%च्या ऐवजी 114% धरण भरतंय. 7 TMC पाणी तिथं जास्त बसतंय. का तर माझं एक पाळी माझ्या लोकांची वाचावी, हा माझा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन. कोयनेची फ्लॅगची उंची वाढवली. जे मी तुम्हाला सांगितलं नाही, जे तुमच्या करता येईल ते केलं. आता मुळशीचं पाणी आणायचा माझा देवेंद्र फडणवीस आमचा सगळ्यांचा प्लॅन आहे. टाटा तिथं वीज तयार करते आणि पाणी सगळं समुद्राला जाते. त्याच्याऐवजी वीज आता वाऱ्यावर वीज होती, सूर्यावर वीज होती, कोजन मधनं वीज होती, न्यूक्लिअर मधनं वीज होती, त्याच्या संदर्भामध्ये कोळशातनं वीज होती. सगळ्या प्रकारची वीज आहे ना. आता काय गरज आहे, आता पाण्याची गरज आहे माणसाला प्यायला आणि शेतीला. त्याच्यावर ते 25 TMC धरण आहे. ते आपण टाटाला सांगून त्याच्यामध्ये मार्ग काढला. आपल्या विचाराचा खासदार गेला. तुम्ही म्हणाल काय कुणी गेलं काय, नणंद गेली काय आणि भाऊजाई गेली काय, आमच्यात काय फरक पडतो. अरे लय फरक पडतोय. त्याच्यामध्ये नणंद गेली तर गेली 10 वर्ष नणंद जाऊ, काहीच झालं नाही, काहीच झालं नाही. एकाने उठान कुठलं काम झालं ते सांगा. त्याच्या संदर्भात तर भाऊजाई जर गेली तर तिला मी हाताला धरून म्हणेल चल ग, कुठं मोदी साहेबाकडं, कुठं अमितभाईकडं. अमितभाई, मोदी साहेब तुमच्या विचाराचा खासदार राष्ट्रवादीचा असला तरी दिला. मग
हे काम आमचं करा. इथं टाटामध्ये सांगा आम्ही पण प्रयत्न करतोय, पंतप्रधानाचा शब्द अंतिम असतोय, कोण मायेचा लाल मोडत नाही. आणि ते पाणी मिळालं की पुण्याचं पाण्याचं भागेल. आपलं वरसगाव पानशेत खडकवासल्याचं पाणी आपलं चालू. हे आपल्याला घड्याळ्याच्या चित्राचं बटन दाबून बघायचं. काही जण आज आता फार चेहरे प्रफुल्लित दिसत आहेत. कुठं 8-10 दिवस काही गेले होते कोणाला माहिती. काही इथे, पण काहींचे वडील तिकडं. काय करायचं राणीबाई, काय करायचं काय, सगळं आम्हाला कळतंय. अजित पवार डोळे झाकून राहत नाही, ही वस्तुस्थिती आहे. बरं, अजित पवार तुम्हाला कोणाला बोलणार नाही, पण ज्याचं अजित पवारांनी पद दिलं आणि काही केलेलं असेल तर मी त्याच्यावर अधिकार गाजवणार. कार्यकर्ता एक वेळ मी ऐकेन, कारण तो कार्यकर्ता आहे, तो पक्षाकरता झटतोय. पण ज्याला पद दिलीत त्याला पक्षाने पद दिलंय, मी पुढाकार घेतला होता. त्याच्यामुळं आता पक्षाच्या करता काम केलं पाहिजे. मतदारांनी काय करावं तो त्याचा अधिकार, तो मालक आहे त्याचा. मतदार राजा आहे. त्याला आम्ही विनंती करू की बाबांनो, तुमच्या दौंड तालुक्याचा विकास बारामती सारखा करण्याच्या करता मी पुणे पिंपरी चिंचवडचा विकास करून दाखवलाय, मी बारामतीचा विकास करून दाखवलाय. तरी देखील मला जनाई, शिरसाई, पुरंदर उपसा सिंचन योजनेमध्ये मला सोलर सिस्टीम बसवायची. 54 कोटी रुपये पुरंदर उपसा सिंचन योजनेला, पंप बदलायला, मोटारी बदलायला, पाईपलाईन लिकेज काढायला मंजूर केलेत. हायस्पीडच्या मोटारी आल्यात. तुम्हाला माहिती आहे, अहो त्या तेलंगणामध्ये त्या मुख्यमंत्र्यांनी 1 आणि 2 लाख हॉर्सपॉवरच्या मोटारी बसवल्यात. किती? 1 लाख 2 लाख हॉर्सपॉवरच्या मोटारी. अजित पवार खोटं बोलणार नाही. कधी वर्गणी करा, जावा तिथं जाऊन बघा. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जे पाणी उचलायचंय ते तिकडनं पाणी मुळशी डॅमचं आपल्याला घेतलं. मुळशी डॅम मोठा आहे आणि त्यांना जी वीज कमी पडेल आपण सेंट्रल ग्रीड मधनं वीज देऊ ना.